भजी बनवण्यासाठी रात्रीच मी इकडं आवरे आणि हरभरा भिजत घातलेला आहे। बघू शकता रात्रभरात व्यवस्थित फुललेला आहे। आता 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेऊया आणि यामध्ये ना काळे वाटाणे असले जे गावरान वाटाणे येतात ते टाकले तर भजीला टेस्ट खूप छान येतो। पण ते आहेत मला भेटले नाहीत घाई गडबडीमध्ये, तर जितके होते तितकेच मी टाकले आहेत। म्हणजे हरभरा आणि पावटा 2 वस्तू म्हणजे 2 जिन्नस मी भिजत ठेवलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मऊसूत शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे कडधान्य शिजत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते। खूप सारी झालेली आहेत यावेळेमध्ये ही कामं मला, आणि आज हे जाणार आहेत तर सगळं मला पॅक पण करायचं आहे, म्हणजे बॅग रेडी करायची आहे। म्हणत होते रात्री 8 वाजता निघणार आहेत, म्हणत आहेत 8 वाजता ट्रेन आहे पण घरातनं 7 वाजताच निघणार आहेत। आणि त्यांचं कसं असतं ना, म्हणतात तरी जाण्या अगोदर की मी 7ला जाणार, मी 8ला जाणार, आणि 5 वाजताच येतात घरी आणि म्हणतात की बॅग रेडी झाली की नाही, अशी त्यांची घाईगडबड असते। म्हणजे मला माहिती होऊन गेलेलं आहे की कशा पद्धतीने यांची धावपळ चालू असते आणि त्यांच्यासोबत माझी तशीच धावपळ करतात। म्हणून मी काय करते, वेळे अगोदर सगळं मी रेडी करून ठेवत असते, कारण नंतर खूप धावपळ होते। तर इकडं सगळे जिन्नस मी स्वच्छ धुवले आणि 2 वाटी मी शेंगदाणे टाकलेले। शेंगदाणे आपल्याला भिजत ठेवायची काही गरज नाही आहे, कारण कडधान्य व्यवस्थित भिजलेले आहेत। शेंगदाणे आता टाकले आणि 2-3 शिट्या झाल्या कुकरला की चेक करूया की व्यवस्थित शिजले की नाही। तोपर्यंत मी इकडे भाजी बनवत आहे। तिकडे हरभरा डाळ शिजवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी बाकीचे सगळे मसाले टाकले, जसं लाल मिरची पावडर टाकलेली नाही, फक्त हिरवी मिरची पावडर टाकली, याचाच फ्लेवर यामध्ये छान येतो। चवीपुरतं मीठ, हळदी पावडर, सगळे मसाले टाकले, व्यवस्थित मिक्स केलेला आहे। म्हणजे जेव्हा काही ऑप्शन नसलं, काही सुचत नाही की काय भाजी बनवावी, त्यावेळेमध्ये चणा डाळ तर आहेच आहे, म्हणजे बेसन किंवा चणा डाळ छान टेस्टी भाजी बनते याची। तर छान मी मऊसूत शिजवून घेतलेला आहे, मसाले टाकून मिक्स केलं आणि इकडं भात पण मी कुकरला लावलेला आहे, तर इकडच्या बर्नरवर ठेवलेला आहे आणि इकडं मी या भाजीला तडका देत आहे। तर छोटं पॅन ठेवलेलं आहे, 2 चमचे तेल घेतलं, मोहरी आणि जिरं टाकायचं आहे आणि लसूण जे आहे ना आपल्याला तुकडे बनवून टाकायचे त्यामध्ये, म्हणजे ठेसून टाकलेला नाही आहे मी, अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, छान फ्लेवर येतो। तर मोहरी जिरं छान टाकल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे। म्हणजे एक वेळा सगळ्यांचं जेवण खाणं झालं की मग मी भजी बनवायला सुरुवात करते, कारण त्यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे भजी बनवायला, खूप तामझाम असतं। भजी खायला खूप टेस्टी लागते पण बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो, तयारी खूप सारी असते। तर लसणाचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झाला तर मी हे तडका जे आहे ना ह्या भाजीमध्ये ओतलेला आहे, वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। टायमिंग बघू शकता, दुपारचे 12-12:15 वाजलेले आहेत। सगळ्यांचं एक टाईमचं जेवण खाणं झालेलं आहे आणि माझी कामं पण थोडीफार आवरलेली, थोडीफार राहिलेली आहेत। असो, आपली रोजची कामं होत असतात, कधी मागं पुढं होतं, पण ही जी आहे ना आता भजी वगैरे बनवणं हे वेळेत करणं मला गरजेचं आहे, कारण थोडा वेळ मला गार पण करायचा आहे, गरम गरम तर पॅक करून देता येणार नाही। तर इकडं कुकरला 3-4 शिट्या झालेल्या आहेत। तर बघू शकता सगळे कडधान्य व्यवस्थित शिजलेले, छान मऊसूत शिजलेले आहेत। चिंच पण मी इकडं पाण्यात टाकून एक पोळी काढून घेतलेली आहे, तर पूर्णपणे चिंचेचा पल्प निघून येतो। तिकडे चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्ये चिंच टाकून छान मी अशा पद्धतीने घुटून पल्प काढून घेत आहे, म्हणजे पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा आहे। अगोदर आपल्याला असं वाटेल की बाबा ही चिंच जास्त आहे आणि भजी आंबट होईल, पण तसं काही होणार नाही, कारण भजीसाठी ना चिंचेचं पण म्हणजे आंबटपणा, तिखट आणि मीठ, म्हणजे हे सगळं छान तोंड भरून असल्यानं भजीला टेस्ट छान येतो आणि 3-4 दिवस टिकून पण राहते, कारण आपण त्यामध्ये पालेभाज्या टाकतो आणि हे सगळे कडधान्य टाकतो, बेसन टाकतो, त्यामुळे हे सगळं थोडंसं जास्त प्रमाणातच आपल्याला लागणार आहे। तिकडे चिंच जे आहे ना पन्ह मी काढून घेत आहे। परत इकडे मी मेथीची भाजी आणि कोथिंबीर कालच निवडून ठेवलेली आहे, फक्त मला कांदापात भेटलेली नाही आहे। भजीमध्ये कांदापात टाकल्याने छान टेस्ट येतो भजीला, पण कांदापात आता यावेळेस मार्केटमध्ये भेटत नाही आहे आणि आता सीझन पण नाही आहे। मेथीची भाजी ते पण व्यवस्थित नव्हती, म्हणजे त्यामध्ये खूप सारं गवतच होतं। कालच मी निवडून ठेवले आहे, कारण अशी धावपळ होते ना, जसं वेळ भेटत गेलं तशी मी कामं आवरत आहे, कारण एकत्र सगळी कामं होणार नाही आहेत, म्हणून मी कालच हे सगळं निवडून वगैरे फ्रीजला ठेवून दिलेलं होतं। आता झटपट आपल्याला करता येईल, कारण तयारी खूप असते भजीमध्ये आणि भजी आरामात 4-5 दिवस टिकून पण राहते। आणि एक ताई विचारती होते की ते तू भजी कशा पद्धतीने बनवली, शेअर कर। तर जेव्हा दीपककडे जात होते त्यावेळी मी भजी बनवली आणि मी व्हिडिओ पण बनवलेला होता, पण व्हिडिओ नंतर माझ्या हातनं डिलीट झाला, त्यामुळे मी शेअर करू शकले नाही। पण यावेळी मी पूर्णपणे भजी कशा पद्धतीने बनवते शेअर करत आहे। तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात।
तर चिंचेचं पण काढून मी झाकून ठेवलेलं आहे. आणि या वेळेमध्ये भजीला मी लाल मिरची टाकण्याऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. हिरवी मिरचीचाही फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. आणि हिरवी मिरची टाकायची नसली तर लाल मिरची पावडरही टाकू शकता. तर हिरवी मिरची मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. व्यवस्थित गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आहे, पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी एकदम छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता चला सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त लसूण जे आहे ना, लसूण आणि आलं पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर लसूण इकडे बघू शकता थोडंसं जास्त प्रमाणातच मी सोलून घेतलेलं आहे. तर इकडे 2 इंच आलं घेतलेलं आहे. आलं व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे. आणि 1 वाटी लसूण मी सोलून घेतलेलं आहे. लसूण सोलायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी कालच हे मोठं काम करून ठेवलेलं आहे. तर इकडे लसूण आणि आलं मी घेतलं आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता तयारीला किती वेळ लागतो. आणि जे आपली रोजची कामं होते, जेवणं खाणं म्हणजे एक नसतं आपल्याला. स्वयंपाक करणं, सगळ्यांना जीव खाऊ घालणं, परत कपडे धुणं, भांडे खूप सारं होऊन जातं. देवपूजा झालेली आहे. तर ही सगळी कामं आवरल्यानंतरच मी सुरुवात केलेली होती. तर इकडे अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. चहा पण बनवून घेतला. म्हणजे अधोमध मी चहा पित असते, कारण मला ना एनर्जीची गरज आहे. थोडासा आळस येऊ लागला, मग कुठलेही काम करायचं मूड होत नाही. मग त्यावेळेमध्ये मी चहा बनवून पिला, छान वाटतं मला. म्हणजे आजकाल चहा पिणं तितकं नाही आहे, बंदच केलेलं आहे. तरी पण ज्या दिवशी कामाचा लोड जास्त असतो आणि आळस यायला लागतं त्या दिवशी ना चहा पिलं तर थोडंसं छान वाटतं, एनर्जी आल्यासारखी वाटते. मग चहा घेतलेला आहे आणि परत मी कामात लागलेली आहे. तर इकडे हे जी भाज्या आहेत ना, एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. एकदम बारीक कट करायचं आहे. कुठेही यामध्ये मोठं असं राहू द्यायचं नाही आहे. तर इकडे बघू शकता कोथिंबीर आणि मेथीची भाजी एक चुडी आहे, पूर्णपणे बारीक कट करून घेतलेला आहे. मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि यामध्ये तेल टाकूया. थोडंसं तेल जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, कारण भजी पण जास्तच आहे. तर इकडं 5 ते 6 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं. यामध्ये 1 चमचा मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान चटकली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. मसाला डब्यामधले जिरे संपलेले आहेत, तर ते पण काढून घेतलं. अधोमध अशी कामं आपली होऊन जातात ना, मसाला डब्यामध्ये मसाले काढा, हे कामं करा, ते करा, अधोमध चालत असतं आपलं. तर इकडं मोहरी छान चटकल्यानंतर यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान चटकलं की यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. आणि ताजा फ्रेश कढीपत्ता आहे, तर याचा फ्लेवर पण खूप छान येतो. नंतर टाकूया अद्रक लसणाची पेस्ट. तर इकडं 2 ते 2.5 चमचे मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. परतून घेऊया. कांदा पण टाकू शकता, पण मी कांदा कट करून घेतलेलाच नाही आहे, विसरले मी. तर असं लसूण टाकलं तरी पण छान टेस्ट येतो, छान फ्लेवर येतो. तर परतून घेऊया. हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर बघू शकता लसणाचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन आलेला आहे. आणि यापासून गॅस कमी करायचा आहे. आणि अगोदर टाकूया हळदी पावडर. तर हळदी पावडर इथं मी 1 चमचा टाकलेला आहे, म्हणजे भजीला कलर छान येईल. परतून घेऊया. आणि आता टाकूया पालेभाज्या. तर थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे, अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी मेथीची भाजी टाकलेली आहे. आणि जे बाकीची पालेभाज्या आहेत ते नंतर आपल्याला आदनामध्ये टाकायचं आहे. फोडणीमध्ये थोडंफार टाकलं, परतून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं भजी बनवली, खूप छान टेस्टी भजी बनवून तयार होते. तर आता टाकूया हिरवी मिरचीची पेस्ट. तर इथं 2 ते 3 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. परतून घेऊया. आणि तसं तर मी हिरवी मिरची भाजूनच वाटण केलेलं आहे, म्हणून जास्त मला तेलामध्ये परतायची गरज नाही, कारण आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहे. तर थोडा वेळ मी फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये पाणी. तर बिलकुल थोडंसं 1च कप पाणी टाकलेलं आहे मी, कारण आपल्याला चिंचेचं पन्हं टाकायचं आहे. जास्त प्रमाणात पाणी अगोदरच टाकायचं नाही आहे. आता टाकूया पूर्णपणे हे चिंचेचं पन्हं. तर टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं आणि छान मिक्स करून घेऊया. आता टाकूया यामध्ये मसाले. तर भजीमध्ये वेगळे मसाले टाकायची काही गरज नाही. चवीपुरतं मीठ टाकलं आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आपण. आणि जी पालेभाज्या आहेत ना ते टाकायचे आहेत, जसं मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे. छान मिक्स करून घेतलं. आणि हे जे हे जे मिक्सरचं भांडं आहे हिरवी मिरची वाटण केलेलं, ते थोडीफार हिरवी मिरची मी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवली आणि ही स्वच्छ धुवून मी यामध्ये टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया. खूप छान वास येत आहे. पूर्ण घरामध्ये हा वास दरवळत आहे. म्हणजे काहीतरी आपण मसाला तयार केलो किंवा फोडणी तयार केली ना, खरंच पूर्ण घरात वास दरवळतो. तर या पाण्याला आता उकळी आलेली आहे. आणि पालेभाज्या ज्या आपण टाकलेल्या होत्या, मेथीची भाजी, कोथिंबीर, ते पण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता टाकले आहेत मी कडधान्य. तर पूर्णपणे कडधान्य मी टाकले, त्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आणि याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे छान एकजीव करून शिजवून घ्यायचा आहे. व नंतर बेसन टाकायचं आहे. झटपट भजी बनून तयार होते. बघू शकता कलर तुम्ही, खूप छान कलर आलेला आहे. आणि दिसायला जितकं सुंदर आहे ना, खाण्यासाठी तितकीच टेस्टी आहे भजी बनलेली आहे.
म्हणजे आणखीन बनलेली नाही आहे, बनत आहे. खूप छान बनते भजी. म्हणजे आपल्याला कुठेतरी जायचं आहे ना, 4-5 दिवसाचा टूर आहे, तर आपण भजी सोबत करून घेऊन जाऊ शकतो. म्हणजे जसं आपल्याला रेडीमेड भाकरी भेटतात बाहेर मार्केटमध्ये, त्या भाकरी घ्यायची आणि भजी न्यायची सोबत. खूप छान टेस्टी मस्त कॉम्बिनेशन आहे. तर इकडं हे जे आहे ना, आपण आता ठेवलेलं आहे सगळं मिश्रण, त्याला एक उकळी येत आहे बघू शकता. तर आता बेसन घ्यायचं आहे. तर इकडं मी 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे याचं अशा प्रकारे. म्हणजे एकही गुठळी होऊ द्यायची नाही. आणि आपण कोरडं बेसन भजीमध्ये टाकलं आणि मिक्स केलं तर गुठळ्या होतात त्यामुळे अशा पद्धतीने मिक्स करून टाकायचं, म्हणजे बेटर बनवून टाकायचं. एकही गुठळी होणार नाही आणि एकदम परफेक्ट भजी बनवून तयार होते. तर इथं जे बेसन आपण मिक्स केलेलं होतं ते मी टाकलं थोडं थोडं करून आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकही गुठळी झालेली नाही आहे आणि थोडंसं आपल्याला सैल वाटत आहे. तर नंतर आपण कोरडं बेसन यावरती शिंपायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. एकही गुठळी होणार नाही, कारण एक वेळा गुठळ्या झाल्या की नंतर मोडणं कठीण होतं ते, त्यामुळे अगोदरच मी मिक्स करून टाकलेलं आहे. तर बघू शकता थोडंसं मला वाटतं बेसन कमी आहे. तर आता आपल्याला मिश्रण करून टाकायची काही गरज नाही आहे. आता कोरडं बेसनच आपल्याला शिपडायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. खूप छान भजी बनून तयार होते. कुठे तर पूर्णपणे बेसन सांगेन तर 3 कप बेसन मी टाकलेलं आहे. 1 ते 1.5 कप बेसन मी बेटर बनवून टाकलं आणि बाकीचं जे 1.5 कप आहे मी अशा पद्धतीनं वरच्या साईडनं शिंपलेलं आहे आणि छान मिक्स केलेलं आहे. तर इकडं भजी जे आहे ना ते बनवून तयार आहे. या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती झाकून आपल्याला एक 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो, कारण थोडंसं जास्त प्रमाणात आहे हे आणि यामध्ये आंबट आहे, तिखट आहे आणि खरड जे आहे ना थोडंसं जास्त प्रमाणात पालेभाज्या म्हणजे जे कडधान्य वगैरे टाकलेलं आहे थोडंसं जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे थोडं शिजायलाही वेळ जास्त लागतो. तर आता भजी बनत आहे कमी गॅसवरती. तोपर्यंत जे बॅगमध्ये मला पॅक करून द्यायचं आहे सगळं मी इकडच्या रूममध्ये आणून ठेवत आहे, कारण नंतर विसरायला नको मला आणि विसरतं घाई गडबडीमध्ये आणि ते गेल्यानंतर आठवण येतं. मग त्यावेळेत आठवण करून तर उपयोग काय आहे, जाण्याच्या अगोदर जे आपण देऊ शकतो पॅक करून ते द्यायचं असतं, त्यामुळे मी सगळं इकडं आणून ठेवलेलं आहे. तर या शेंगदाण्याच्या पोळ्या मी काल बनवल्या, कशा पद्धतीने बनवल्या पूर्णपणे शेअर केलेला आहे आणि कालच मी इकडं अशा प्रकारे कपड्यावरती पसरवले आहेत, म्हणजे व्यवस्थित रात्रभरात हे हडकले गेलेले आहेत. तर एक वेळा मी पलटून आता परत झाकून ठेवलेला आहे. तर आता या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून या रूममध्ये माझ्या हेरझाऱ्या चालू आहेत, कारण सगळं मला एकत्र ठेवायचं आहे. जेव्हा बॅग रेडी करू त्यावेळेस आपल्याला जास्त टेन्शन नको ना, कुठली आठवण विसरायचं काही टेन्शन आहे, म्हणून तिकडे ठेवलेलं आहे. एक वेळा येऊन मी भजी जे आहे ना ते परतत आहे, म्हणजे बुडाला चिटकू नये. तर छान मी मिक्स केलेलं आहे आणि कमी गॅसवरती आणखीन थोडा वेळ झाकून ठेवूया आणि जे मला आठवण येत गेलं तसं मी पसारा जे आहे ना तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवत आहे. आणि तेल पण गरम करायचं आहे मला भजीसोबत. तर इकडं मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल पण मी गरम करायला ठेवते मोहरी आणि जिरं टाकून, म्हणजे भजीवरती ना कढवलेलं तेल टाकलं तर छान लागते. तर इकडं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. निवांत तेल गरम होत राहील. आणि ताईलाही फोन लावलेला होता, तर ताई म्हणत होते की 2-2:30 वाजेपर्यंत येतील भाऊ आणि ताई. तोपर्यंत मी स्वयंपाकी करून ठेवलेला आहे, म्हणजे आल्यानंतर जेवण करतील सगळेजण. आणि तसं तर रात्री उशिरा निघणार आहेत, म्हणजे 7 वाजता घरातनं निघतील आणि इस्त्रीचे कपडे पण आणायचे. थोडासा गोंधळ झाला कपड्यांचा. कपडे मी दिलं काल, आणखीन ते भैया इस्त्री केले नाही, दिने सकाळी जाऊन आलेला आहे. तर तेच म्हटलं त्यांना की अगोदर करून द्या, कारण 7 वाजताही निघणार आहेत, 8 वाजता इथनं ट्रेन आहे. तर बघूया ते भैया कधी देतील काय नाही. तर इकडं भजी तर बनलेली, तेल पण मी कढवून घेतलेलं आहे आणि थोडाफार पसाराही मी आवरला आणि भाकरी बनवत आहे आता तिकडे देण्यासाठी. आणि तितके एकच भाकर मी बनवली, तितक्यामध्ये गॅस संपला. म्हणजे घाई गडबडीमध्ये हा गोंधळ होतो, गॅस संपतो. कारण कसं असतं ना, मी भरपूर वेळा चेक केलेला आहे, जेव्हाही मला घाई गडबड असते किंवा मला कुठेतरी जायचं आहे किंवा अचानक घरी पाहुणे आलेले आहेत, त्यावेळेमध्ये मात्र गॅस संपणार ही मात्र गॅरंटी आहे. आणि दिनेश पण कॉलेजून आलेला आहे. तर दिनेश जी अगोदरची टाकी भरलेली होती ते काढून आणला, म्हणजे गिझरला लावलेली होती आम्ही, ते काढून आणला आणि इकडे लावत आहे. आणि ही एक प्रॉब्लेम आहे की ते सिलेंडरची जी टाकी ठेवतो आम्ही इथं कोपऱ्यामध्ये, तिथं ना ते कप्पे जे बनवलेले समोरची दारं ते निघतच नाही, सिलेंडर बाहेर असं झालेलं आहे. तर मग काय करावं लागतं, सगळे दारं मी काढलेले आहेत, तेव्हा कुठली टाकी बाहेर निघाली आणि दुसरी आम्ही आतमध्ये ठेवलेली आहे. आणि परत जे ही डबे आहेत, पिठाचा डबा आहे, तांदूळ गव्हाचं पीठ, सगळे डबे मी तिथं ठेवत असते. सगळं काढावं लागतं, खूप तामझाम होतं मला. जेव्हाही सिलेंडर संपतं त्यावेळेमध्ये मात्र खूप मोठं टेन्शन येतं.
तर लावलेला आहे फायनली. आणि सगळे डबे जिथल्या तिथे ठेवले मी, कारण किचनमध्ये भरपूर पसारा झाला होता आतापर्यंत. ठेवून दिला आणि आता परत भाकरी बनवूया. आणि ही भाकर मी तव्यावरती टाकली आणि त्याच वेळेत गॅस संपला आणि ती भाकर अशी झाली एकदम निखळ झालेली होती. मग ते भाकर कुणीच खाल्लं नाही, कारण नंतर ते व्यवस्थित भाजली जाणार आणि एक वेळा गार झाल्यानंतर तवा असं होतं. तर असं भाकरी मी जास्त नाही बनवल्या, 4-5 बनवल्या पॅक करून देण्यासाठी. आणि भजी पण मी छोट्या कढईत म्हणजे वेगळ्या कढईत घातली आणि मग गार करून घेतलेली आहे, कारण आता मला पॅक करायचं होतं. वातावरण बघू शकता एकदम असं अंधारी आलेले आहे. आणि जी समोर शेत आहे ना तिथं खूप सारे लोक खुरपत होते, म्हणजे आलं लावलेलं आहे. छान वाटत होतं बघून, ते तिकडेही बघत होते, म्हणजे वातावरणाचा एन्जॉयही घेत आहोत आम्ही आणि सगळं कामही चालू आहेत आमचे. तर आता इकडे दिनेशला जेवायला वाढलेले आहे अगोदर मी. तर भजी आणि भाकर आणि सोबत ताक मस्त कॉम्बिनेशन आहे. दिनेश म्हणत होता मम्मी भजी खूप छान टेस्टी बनलेली आहे. तर खरंच खूप छान झालेली आहे भजी. आणि आता हे सगळी कामं आवरल्याने इथं काय करत आहे, तर मला छोटी गोधडी शिवायची आहे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी आणि एक गोधडी शिवलेली आहे यांना देण्यासाठी. ताई म्हणत होते की त्यांना कामात शिवणं झालं नाही, म्हणजे भाऊही जात आहेत. तर ठीक आहे म्हटलं मी शिवून देते. तर आता ताई येत आहेत तोपर्यंत मी आणखीन एक गोधडी शिवलेली आहे. जशी मी घरी शिवलेली आहे तशाच पद्धतीनं ही पण शिवलेली आहे, बघू शकता. म्हणजे काही नियम आहेत तिकडं, जे देवस्थानी जे जात आहेत ना, म्हणजे काशीला जात आहेत, तर तिकडं गोधडी हे ते खूप सारे म्हणजे नियम आहेत काही, ते आपल्याला पूर्ण करायलाच पाहिजे. तर इकडं बघू शकता सेम गोधडी शिवलेली आहे मी. एक यांच्यासाठी एक भाऊसाठी 2 गोधड्या मी शिवलेल्या आहेत. तर आता सगळं बॅगमध्ये पॅक करूया. सगळी तयारी झालेली आहे, म्हणजे 3-4 दिवस झाले मी आज तयारीत आहे. बाकीची कुठली कामं नाही, फक्त स्वयंपाक झालं, जेवण झालं, देवपूजा झाली, कपडे भांडे झाले की मला लगेच त्याच तयारीमध्ये मी लागलेली होते. तर सगळं झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. तर फक्त बॅग रेडी करायचं आणि पाठवून द्यायचं इतकंच आहे. तर दिनेश तेच बघत होता, मग मी गोधडी सेम झालेली आहे म्हणत होता. तर सेमच शिवलेली आहे मी, जास्त मोठी काही शिवायची नसते, छोट्या गोधड्या शिवलेल्या आहेत. आता तर चला आता पटकन बॅग रेडी करू. आणखीन ताई आलेले नाही आहेत तोपर्यंत मी इकडं यांचे कपडे काढलेले आहेत. तर जे इस्त्रीला दिलेले कपडे आहेत ते भैयानं काय गोंधळ केली, सकाळच्या वेळी इस्त्री केलीच नव्हती. आता जाऊन आला दिनेश तर ते नाही आहेत, आता ते गेलेले आहेत गावी आणि कुलूप लावून गेलेले आहेत. कपडे तर त्यांच्याकडेच आहेत. आता फोन लावलेला होता तर इस्त्री तर केली, पण त्यांनीच नाही आहेत. आता घरात कसे कपडे आणणार. तर 2-3 जोड आहेत घरामध्ये, तेच मी पॅक करत आहे. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.